नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या आर्थिक आयुष्याचा खरं तर एक भक्कम पाया आहे. आपला स्वतःचा इमर्जन्सी फंड. आयुष्य आपल्याला कधी कोणता धक्का देईल हे काही सांगता येत नाही, नाही का? पण त्यासाठी तयार राहणं हे नक्कीच आपल्या हातात आहे. चला तर मग सुरुवात करूया. जरा एक क्षण विचार करा. समजा गाडी अचानक रस्त्यात बंद पडली किंवा घरातल्या कोणासाठी तरी मोठा वैद्यकीय खर्च समोर येऊन उभा राहिला. अशा वेळी ऐन वेळेला होणारी धावपळ टाळून आपल्याकडे एक आर्थिक कवच तयार असणं हे कितीतरी दिलासादायक ठरू शकतं, नाही का? हीच तयारी आपल्याला खऱ्या अर्थाने आर्थिक स्वातंत्र्य देते. चला तर मग सगळ्यात आधी हे समजून घेऊया की हे अनपेक्षित खर्च नेमके असतात तरी काय आणि ते आपल्या आर्थिक नियोजनावर कसा परिणाम करू शकतात. कारण म्हणतात ना, शत्रूला ओळखल्याशिवाय त्याच्यावर मात करता येत नाही. आयुष्यात काहीही होऊ शकतं. म्हणजे अचानक नोकरी जाण्यापासून ते घराचं छप्पर गळण्यापर्यंत असे अनेक खर्च आहेत जे आपलं महिन्याचं बजेट पूर्णपणे कोलमडून टाकू शकतात. हे खर्च टाळता येत नाहीत हे खरं आहे, पण त्यांच्यासाठी तयारी मात्र नक्कीच करता येते. मग ह्या अनपेक्षित आर्थिक संकटांना सामोरं कसं जायचं? यासाठी एक अतिशय प्रभावी आणि गरजेचा उपाय आहे. चला पाहूया तो नक्की आहे तरी काय. गंमत म्हणजे ही संकल्पना काही फक्त वैयक्तिक नाहीये. विचार करा, आपल्या देशाकडे सुद्धा नैसर्गिक आपत्ती किंवा इतर मोठ्या संकटांसाठी एक आकस्मिक निधी म्हणजेच कंटिंजन्सी फंड असतो. तो त्यांना देशाची अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यास मदत करतो. तोच नियम आपल्या वैयक्तिक आर्थिक आयुष्यालाही तंतोतंत लागू होतो. आणि तोच उपाय आहे आपला इमर्जन्सी फंड. हा एक असा राखीव निधी आहे ज्याला फक्त आणि फक्त आणीबाणीच्या परिस्थितीचाच हात लावायचा असतो. हा आपला आर्थिक प्लॅन बी आहे असं समजा. इथे ना एक मोठा गैरसमज दूर करणं खूप महत्वाचं आहे. इमर्जन्सी फंड आणि आपलं रेग्युलर सेव्हिंग्ज अकाउंट या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. बघा, इमर्जन्सी फंड हा संरक्षणासाठी असतो, एक सेफ्टी नेट. तर बचत खाते हे आपल्या स्वप्नांसाठी असतं, जसं की गाडी घेणं किंवा मस्त फिरायला जाणं. ठीक आहे, आता इमर्जन्सी फंडाचं महत्त्व तर चांगलंच कळलं आहे, पण सर्वात महत्त्वाचा प्रश्न, तो तयार कसा करायचा? चला आता थेट कृतीकडे वळूया. सुरुवात कुठून करायची? तर बहुतेक आर्थिक तज्ज्ञ सांगतात की पहिली पायरी म्हणजे किमान 80,000 रुपयांचा एक स्टार्टर इमर्जन्सी फंड तयार करणे. ही रक्कम एक मानसिक बळ देते आणि महिन्याच्या पगारावर पूर्णपणे अवलंबून राहण्याच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी हे एक महत्त्वाचं पाऊल ठरतं. आणि ही प्रक्रिया वाटते तितकी अवघड नाहीये. सगळ्यात आधी तुमचे आवश्यक खर्च लिहून काढा. त्यानंतर एक खरं वाटेल असं ध्येय ठरवा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पगाराच्या दिवशी तुमच्या खात्यातून आपोआप दुसऱ्या खात्यात पैसे जातील असं ऑटो डेबिट सेट करा. यामुळे बचत करण्याची सवय आपोआप लागते. आणि हो, जिथे शक्य असेल तिथे अनावश्यक खर्च टाळून ती रक्कम या फंडमध्ये टाका. आता हे पैसे अशा ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे जिथून ते गरजेच्या वेळी लगेच काढता येतील. यासाठी हाय यील्ड सेव्हिंग्ज अकाउंट किंवा लिक्विड फंड्स चांगले पर्याय आहेत. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, हा निधी रोजच्या खर्चाच्या खात्यापेक्षा वेगळा असावा, जेणेकरून तो सहज खर्च होणार नाही. तो नजरेआड राहील पण गरजेच्या वेळी नक्की कामी येईल. चला, सुरुवातीचा टप्पा तर पार झाला. पण आता पुढचा प्रश्न येतो की पूर्णपणे तयार असलेला इमर्जन्सी फंड नेमका किती मोठा असावा? साधारणपणे आर्थिक नियोजकांच्या मते आपल्याकडे किमान 3 ते 6 महिन्यांचा आवश्यक खर्च भागेल एवढा निधी असायला हवा. सोप्या भाषेत सांगायचं तर जर महिन्याचा खर्च 50,000 रुपये असेल तर इमर्जन्सी फंडमध्ये किमान 1.5 लाख ते 3 लाख रुपये असले पाहिजेत. हे आपल्याला नोकरी जाण्यासारख्या मोठ्या संकटातही आर्थिक स्थैर्य देतं. पण हो, प्रत्येकासाठी हा नियम सारखा नसतो. जर उत्पन्न स्थिर असेल, म्हणजे दर महिन्याला ठराविक पगार येत असेल, तर 3 ते 6 महिन्यांचा निधी पुरेसा असतो. पण जर कोणी फ्रीलान्सर असेल किंवा उत्पन्न कमी जास्त होत असेल तर 6 ते 12 महिन्यांचा खर्च बाजूला ठेवणं जास्त सुरक्षित आहे. आणि आता आपण एका अशा भागाकडे आलो आहोत जो थोडा अनपेक्षित वाटू शकतो. आपण नेहमी कमी बचतीबद्दल बोलतो, पण जास्त बचत करणं हे चुकीचं ठरू शकतं का? हा एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे, नाही का? अहो, बचत करणं तर चांगली गोष्ट आहे, मग ती गरजेपेक्षा जास्त कशी असू शकते? चला यामागचं गणित समजून घेऊया. तर हो, हे शक्य आहे. गरजेपेक्षा जास्त रक्कम इमर्जन्सी फंडमध्ये ठेवण्याचे काही छुपे धोके आहेत. पहिला धोका म्हणजे आपले पैसे वाढत नाहीत, ते फक्त पडून राहतात. दुसरा धोका आहे महागाईचा, ज्यामुळे आपल्या पैशांची किंमत दिवस दिवस कमी होत जाते. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कर्ज फेडण्याची किंवा चांगली गुंतवणूक करण्याची एक मोठी संधी आपण गमावत असतो. मग ह्यावर उपाय काय? एकदम सोपा आहे.
एकदा तुमची 3 ते 6 महिन्यांची सुरक्षा जाडी तयार झाली की त्यानंतरची अतिरिक्त रक्कम इतर ठिकाणी कामाला लावा. जास्त व्याज असलेला कर्ज फेडा किंवा भविष्यासाठी चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. आणि हेच या संपूर्ण चर्चेचं सार आहे. इमर्जन्सी फंड हा आपल्या आर्थिक गाडीचा शॉक ॲब्झॉर्बर आहे. संपूर्ण गाडी नाही. पैसा हे केवळ संरक्षणाचं नाही, तर आपल्या आर्थिक वाढीचं एक शक्तिशाली साधन आहे. आणि योग्य संतुलन साधणं हीच खऱ्या अर्थाने आर्थिक सुरक्षितता आहे.